आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया क्रिकेटच्या दुनियेतल्या अशा झगमगत्या सिताऱ्याला ज्याने 13 वर्षापर्यंत पूर्ण जगामध्ये स्वतःचं नाव केलं, आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलं। एक असा फलंदाज जेव्हा तो मैदानामध्ये उतरतो तर जगातल्या मोठमोठ्या गोलंदाजांच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि जेव्हा तो त्याच्या लयीमध्ये असतो तेव्हा त्याच्या बॅटने जो बॉल हिट होतो तो बाउंड्रीच्या पार जातो। प्लीज वेलकम जगामध्ये क्रिकेटचा इतिहास लिहिणारे वीरेंद्र सेहवाग। आणि या टाळ्या अशाच वाजत राहू देत, कारण मी आमंत्रित करत आहे आपकी अदालत मध्ये आजचे जज, क्रिकेटच्या दुनियेतले आणखी एक मोठे सितारे, टेस्ट प्लेयर, सिलेक्टर आणि सध्याचे कॉमेंटेटर यशपाल शर्मा। आणि याआधी की आपकी अदालत मध्ये आजचा खटला सुरू करू, आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरू करू, आजचे जज यशपाल शर्मा यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। आजची कारवाई सुरू करण्यात यावी। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप वीरेंद्र सेहवाग यांच्यावर। आपकी अदालत मध्ये वीरेंद्र सेहवाग यांच्यावर आरोप आहे की हे खूप हट्टी आहे। तुमच्या आईकडून हे कळलं की जेव्हा 2 वर्षांचे होतात खूप रडायचा आणि जोपर्यंत क्रिकेटची बॅट आणि बॉल हातात नाही मिळायचा गप्प नाही बसायचा। बघा, जेव्हा मी 2 वर्षाचा होतो तेव्हा मला माहित नव्हतं की मी असं काही करत होतो। जर माझ्या आईने असं सांगितलं असेल तर मी करत असेन, कारण एक मूल जेव्हा रडतं तर आईलाच माहित असतं की त्याला कसं गप्प केलं जाऊ शकतं, आणि जेव्हा तो कोणत्या गोष्टीसाठी रडत असतो तर मग गोष्ट दिल्याशिवाय तो गप्प नाही राहू शकत, ती गोष्ट आणणं गरजेचं आहे। मला जो एक किस्सा आठवतोय थोडाफार तो असा होता की मी माझ्या आईसोबत मार्केटमध्ये जात होतो आणि रस्त्यामध्ये एक चष्मेवाला, त्यावेळेस असं असायचं की ते दांडीला चष्मे लावून विकत असायचे, तर तो उभा होता, तर मी त्या चष्म्यासाठी खूप रडलो। तर मग जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझे ताऊजी मला परत घेऊन गेले त्या चष्मेवाल्याकडे आणि मला तो चष्मा घेऊन दिला। त्यात जेवढे पण माझे लहानपणीचे फोटोग्राफ्स आहेत त्या सगळ्यामध्ये तो मोठा काळा चष्मा आहे। तर तेव्हा मी कदाचित 5 किंवा 6 वर्षाचा असेल, तर त्या माझ्या आठवणी आहेत। पण हे जे 2.5 वर्षांच्या आठवणीमध्ये मी बॅट आणि बॉलसाठी रडलो, हे जर ती सांगत असेल तर कदाचित खरंच असेल। पण ती जी हट्ट करायची सवय होती ती आजपर्यंत कायम आहे। बघा, जर हट्ट चांगला असेल तर का नाही करायचा? आता जर हा हट्ट चांगला आहे। हट्ट आहे की तुम्हाला देशासाठी खेळायची इच्छा आहे तर तो हट्ट चांगला आहे। हट्ट असेल की तुम्हाला बॉलरशी धुलाई करत आहात, तो हट्ट चांगला आहे। मग जर खराब हट्ट आहे तर तो मग बेकार आहे। चांगला हट्ट चांगला आता आहे। हे सांगा, वाईट हट्ट आहे की चांगला आहे? हो. सगळे क्रिकेटचे जे एक्सपर्ट्स आहेत ते नेहमी तुम्हाला म्हणत राहिले की भाऊ तुमची स्टाईल थोडी व्यवस्थित करा, काही बॉल सोडून द्या, काही कमी शॉट मारा, पाय थोडे बाजूला करा, पण कधी कोणाचाच सल्ला नाही ऐकला। सर, पण हा तर निरर्थक हट्ट केल्यासारखं आहे। ते निरर्थक बोलणं होतं, कारण माझी अशी मान्यता आहे की जर मी क्रिकेट खेळतो आणि मी जो गेम खेळतो ज्यामध्ये मला यश मिळालंय ते माझ्यापेक्षा चांगलं आणखी कोण जाणू शकतं? तर लोक त्यांचे सल्ले देत राहतात, त्यांचं म्हणणं सांगत राहतात, पण चांगला खेळाडू तोच आहे जो तो त्या सल्ल्यांपैकी एक सल्ला आणि आपल्या बॅटिंगमध्ये सुधारणा करतो आणि त्याला आणखी पुढे यश मिळत जातं। तसं की मला खूप सारे सल्ले मिळाले, पण जो मला सगळ्यात चांगला सल्ला वाटला तो श्रीकांत आणि सुनील गावस्कर यांचा होता। त्यांनी असं सांगितलं की तुम्ही लोक लेग स्टंपच्या बाहेर राहता आणि तुम्ही बॉलपासून खूप दूर होऊन जातात, त्यामुळे तुम्ही खूप वेळ ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलवर आउट होऊन जातात। तर ते म्हणाले तुम्ही मिडल ऑफवर उभे राहा, तर तुम्ही बॉल जवळ याल तर आणि जास्त रन बनवू शकाल, आणखी जास्त धुलाई करू शकाल। तर तसं मी करायला सुरुवात केली, तर त्यानंतर मी खूप सारे लांब 150, 200 आणि माझ्या मते 6 डबल शतक आणि 2 ट्रिपल सेंचुरी बनवल्या। तर हा एक
हा एक चांगला सल्ला होता जो मला श्रीकांतजी आणि सुनील गावस्करजींकडून मिळाला. बाकी तर खूप सल्ले होते की पाय फिरव आणि असं कर, बॅट अशी पकड. ते सगळे निरर्थक होते कारण मला माहित होते की माझी बॅटिंग जी आहे ती यासाठी नाही बनली. माझी बॅटिंग आहे की बॉल बघा आणि मारा. बरेच लोक तर असं म्हणतात की जसं सलमान खानचा तो डायलॉग होता ना की जब मैं अपने आप से कमिटमेंट कर लेता हूं तो अपने आप की भी नहीं सुनता. तर मग सेहवागने ठरवलं की या बॉलरला मारायचंय तर मग स्वतःचंही नाही ऐकायचं. बघा माझं माझं असं म्हणणं आहे की बॉलचं काम आहे बाउंड्रीवर जाणं आणि आम्हा बॅट्समनचं काम आहे की त्याला तिथपर्यंत पोहोचवणं. तर मी तसंच केलं माझ्या बॅटिंगमध्ये की जेव्हा पण बॉल मला संधी मिळाली मला चौकार षटकार मारायची तर मी मिस नाही केली ती. आणि कसं असतं जेव्हा मी नवीन-नवीन ओपनर बनलो होतो तेव्हा माझ्या मनामध्ये भीती होती की फास्ट बॉलिंगची नवीन बॉलची. तर ती भीती काढण्यासाठी मी मारायला सुरुवात केली. की ती भीती कदाचित त्या बॉलर्समध्ये पण यायला हवी. ती फक्त बॅट्समनमध्ये का राहावी? ती गोलंदाजांमध्ये पण यावी ना? यायला पाहिजे. हो, पण एक्सपर्ट्स म्हणतायत ना की जास्त मारणं देखील कधी कधी नुकसान करू शकतं. 2003 ची ती मॅच लक्षात आहे? 195 वर पोहोचला होतात तुम्ही. मग तेंडुलकरने काय सांगितलं होतं हो, तुम्हाला? म्हणजे 195 मी केले एका पूर्ण दिवसात. जेव्हा मी षटकार मारायला गेलो, तर 195 मी 200 नाही बनवू शकलो आणि आउट झालो. तर त्याच्या पुढची सीरीज आमची पाकिस्तानसोबत होती. जेव्हा मी सचिन तेंडुलकरसोबत बॅटिंग करत होतो, मी जेव्हा 194 वर पोहोचलो, तर त्यांनी मला आठवण करून दिली, की तुझे मागच्या वेळी 195 वर आउट झाल्यामुळे आपण लोक टेस्ट मॅच हारलो. तर मेक शुअर की यावेळेस तू आउट नको होऊ 194 वर. 200 आणि 250 बनव, ज्यामुळे आपल्या टीमला जास्त रन बनतील आणि आपण मॅच जिंकू. तर मी तिथे ऐकलं त्यांचं आणि 200 रन मी 1 रनने 3 रनने बनवले आणि जेव्हा मी 294 वर पोहोचलो, तर मी त्यांना म्हटलं, की आपण आता कदाचित चांगल्या पोझिशनमध्ये आलो आहोत आणि आता मी षटकार मारूनच 300 बनवेन. तर जसं मी म्हटलं, की कधी-कधी कोणाचं ऐकून घेतलं पाहिजे जर ते तुमच्या चांगल्यासाठी बोलतात. तर त्यावेळेस कदाचित तेंडुलकरांनी माझ्यासाठी चांगलंच म्हटलं असेल, की 194 वर नको आउट होऊ आणि त्यामुळे कदाचित मी 300 रन्स बनवू शकलो. पण गोलंदाजांच्या मनामध्ये मोठी भीती बसली होती. सादिक मोहम्मद जे पाकिस्तानचे ओपनर बॅट्समन होते, त्यांचं एक दिवशी स्टेटमेंट मी ऐकलं, की ते म्हणाले, की जेव्हा सेहवाग मैदानात उतरतो तर असं वाटतं, की कुणी आतंकवादी आलाय. बघा म्हणजे अशा प्रकारच्या कमेंट्स खूप ऐकायला मिळतात, पण आतंकवादीवाली कधी नाही मिळाली. डेंजरस, डिस्ट्रक्टिव्ह काय ते जल्लाद असं ऐकायला मिळालं, पण आतंकवादी तर मी पहिल्यांदाच ऐकतोय माझ्या क्रिकेट हिस्ट्रीमध्ये. त्यांनी तुमच्या हातून शोएब अख्तरला धुताना पाहिलं असेल ना? हो, हो, हो. अगदीच, अगदीच. ते मला त्रासले पण होते पाकिस्तान कारण माझी बॅटिंग एव्हरेज जर पाकिस्तान देशातली काढली तर कदाचित 90 किंवा 100 ची असेल टेस्ट मॅचेसमध्ये. तर कदाचित म्हणून देखील त्यांनी अशा कमेंट्स दिल्या असतील. मी पण विश करत होतो, की आम्ही लोक 2006 नंतर पाकिस्तानसोबत होम सीरीज किंवा अवे सीरीज नाही खेळलो. कारण जर मी पाकिस्तानसोबत 2 सीरीज खेळलो असतो तर 10,000 केले असते मी. कारण आता माझे रन्स 8,586 आहेत. जर त्यांच्या 2 सीरीज झाल्या असत्या तर 400-400, 500-500 रन जर लावले असते तर आणखी 1,000 रन जाऊ शकले असते. पण शोएब अख्तरला तुम्ही फक्त एकट्याने नाही धुतलं, तुम्ही तेंडुलकरकडून सुद्धा झोडपलं त्यांना. बघा जो तो किस्साच असा झाला, की जेव्हा तो मला राउंड द विकेट येऊन बाउन्सर मारू लागला आणि सारखं बोलू लागला, की हुक मार, हुक मार. मी कधी लाईफमध्ये माझ्या हुक नाही किंवा फुल शॉट मारले नव्हते आणि माझी स्ट्रेंथ होती. तर मी त्यांना म्हटलं, की सचिन तेंडुलकर नॉन स्ट्राईकवर आहेत, तर ते जेव्हा स्ट्राईकवर येतील त्यांना बाउन्सर मार. ते तुला हुक मारून दाखवतील. तर नेक्स्ट ओव्हरमध्ये जेव्हा त्यांची स्ट्राईक आली, त्यांनी बाउन्सर मारला, सचिनने हुक मारला, 6 झाला. तेव्हा मी त्यांना जाऊन बोललो, की "हे घे तुझी इच्छा पूर्ण झाली." तर बाप असतो आणि मुलगा असतो. आणि सौरभ गांगुली सांगतात, की 325 रन्सचा टार्गेट होता इंग्लंडच्या विरोधात. त्यांच्या मनामध्ये भीती होती, की कसं टार्गेट पूर्ण करणार आणि त्यांनी म्हटलं, की सेहवाग शिट्या वाजवत होता. बघा म्हणजे माझं असं म्हणणं होतं, की जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल, तर दुसरे कसे तुमच्यावर ठेवतील? तर मी खूप कॉन्फिडंट होतो. मला स्वतःवर विश्वास होता, की आम्ही लोकं इंग्लंडसारखी टीम जर 325 बनवू शकते, तर आम्ही तर त्यांच्यापेक्षा खूप उत्तम आहोत. आपले खेळाडू उत्तम आहोत. आम्ही इतके वन डे क्रिकेट खेळत होतो त्यावेळेस, की इंग्लंड क्रिकेट खेळतच नव्हती आणि मी म्हटलं, जर विकेट इतकी चांगली आहे, की इंग्लंड पहिली बॅटिंग करत असून 325 बनवू शकते. मी म्हटलं, आपण हसत बनवू शकतो म्हणून मी शिट्या वाजवायला सुरू केल्या. पण अजिबात भीती नाही वाटत तुम्हाला? सर, म्हणजे भीती कोणत्या गोष्टीची भीती म्हणजे बॉल लागण्याची भीती वाटत होती सर. म्हणजे बॉल लागू शकत होता. फ्लिंटॉफ जर रागामध्ये आले किंवा हार्मिसन तर ते मला बॉल मारू शकत होते. माझ्या छातीवर किंवा हेल्मेटवर त्याची भीती होती. पण असं नव्हतं की आम्ही लोकं हारू कारण आम्हाला माहीत होतं की इंग्लंड इतक्या वर्षापासून आपल्यावर राज्य केलंय. आता आपली वेळ आहे त्यांच्यावर राज्य करण्याची.
तर हे गोरे जे होते एवढ्या एवढ्या काळासाठी आपल्यावर राज्य करून गेले, तर आता आपली वेळ आहे की आपण त्यांच्यावर राज्य करू. तर म्हणून म्हणून मी राज्य आता करत पुढे होतात की धुलाई करत होतात? मी त्यांचीच पद्धत आत्मसात करतो. जशी त्यांनी आपली धुलाई केली आणि राज्य केलं, तसंच मी त्यांच्यावर धुलाई केली आणि त्यांच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा वन डे मध्ये तुम्ही 219 रन्सची उत्तम खेळी खेळला होतात, जबरदस्त इनिंग होती ती. सुरेश रैना तुमच्या बरोबर खेळत होते. सुरेश रैना म्हणत होते की मी तर घाबरलो होतो तेव्हा, पण वीरेंद्र सेहवाग किशोर कुमारची गाणी गात होते. बघा सर, गाणी गाणं मी गाणी गातो असं एक लॉजिक आहे. कारण जेव्हा तुम्ही कोणतेही काम करायला जात असता, तर खूप निगेटिव्ह थॉट्स डोक्यामध्ये येत असतात, की त्या निगेटिव्ह थॉट्सपासून कसं वाचावं. कारण तुम्ही जर कुठलेही निगेटिव्ह थॉट्स आले, तर तुम्ही आउट होऊ शकता. तर माझ्याकडे पर्याय नव्हता ते काढण्यासाठी, की गाणी गात राहा आणि गाणी गाण्यासाठी तुम्हाला त्याचे लिरिक्स माहिती असले पाहिजे, त्याची टून माहिती असली पाहिजे, त्याची चाल माहिती असली पाहिजे. जर इतक्या गोष्टी लक्षात ठेवाल, तर निगेटिव्ह विचारांना जागाच नसली यायला. तर म्हणून जोपर्यंत बॉल येत राहायचे, तेवढं मी गाणं गात राहायचो. बॉल येत राहायचा, मी मारत आता लोक राहायचो. विचारतायत की कोणतं गाणं गात होतात? माझं फेवरेट गाणं आहे किशोर कुमार यांचं चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल तराने लिए. अच्छा, मला वाटलं की तुम्ही गात असाल की बचना ए हसीनो अब मैं आ गया. सर ते गाणं पण मी गायलंय. तेही गाणं मी गायलंय कारण जेव्हा हा सिनेमा आला आणि गाणं हिट झालं, तर ड्रेसिंग रूममध्ये ती गाणी वाजायची जी हिट होती. तर जेव्हा हे गाणं चालू होतं, तर मला याची चाल याची लक्षात आली, लिरिक्स लक्षात आले आणि आत गेलो. ते मग गाणं तुम्ही गात असं खूप तर मजा म्हणत नाही केली. ना की बचना ए पाकिस्तानी लो मैं आ गया? नाही सर, फक्त पाकिस्तानींना म्हणलं चुकीचं असेल, कारण सगळ्या बॉलर्सचं नाव घेऊ शकत होतो मी त्यावेळेस, की बचना है बॉलरो मैं आ गया हूं. हो, सगळ्यांना लक्षात आहे. मेंडिसला ज्या प्रकारे तुम्ही धुतलं होतं, त्या श्रीलंका मधली ती इनिंग, भारताचे एकानंतर एक बॅट्समन आउट होत चालले होते. 8 लोक डबल डिजिटवरही नाही पोहोचले. मला त्या मॅचचा एक किस्सा लक्षात आहे. आम्ही लोक 175 वर एक आउट होतो. गौतम गंभीर आधी आउट झाला होता आणि त्यानंतर 184 वर 4 आउट झाले. मग लक्ष्मण बॅटिंग करायला आले. तर जसं लक्ष्मण बॅटिंग करायला आले, तर मी त्यांना म्हटलं, की "लक्ष्मण, तुम्ही मेंडिससोबत खेळणार नाही." तर ते म्हणाले, "का?" तर मी म्हटलं, की "तू ऑलरेडी 4 वेळा आउट झालायस. तुला 5व्यांदा व्हायचंय का?" तर तो खूप हसला तो गोष्ट ऐकून आणि त्याने म्हटलं, की "मी खेळेन. आता मला समजले, की मेंडिससोबत कसं खेळायचंय." आणि ते 5व्यांदा सुद्धा आउट झाले. आणि 6व्यांदा सुद्धा आउट झाले. तर अजूनही लक्ष्मणला कदाचित माहीत नाही, की मेंडिससोबत कसं खेळायचं. तर म्हणून मी त्यावेळेस प्रयत्न केला, की भाई आपली एक चांगली पार्टनरशिप झाली पाहिजे. तर लक्ष्मणला कमी मेंडिसला खेळायला दिलं पाहिजे. पण मेंडिस माझी अशी मान्यता आहे, की मी मेंडिसला चांगल्या प्रकारे पिक केलं. त्याच्या हाताने कोणती डिलिव्हरी तो फेकतो. जेव्हा तुम्हाला हे माहिती पडतं, की बॉलरची की कोणता बॉल तो फेकणार आहे, तर तो खेळण्यासाठी इतकी समस्या नाही होत. पण जेव्हा बॅट्समनला माहीत नाही पडत, की त्याच्या हाताने कोणता बॉल फेकण्यात येणार आहे, तेव्हा कदाचित थोडं अवघड होऊन जातं. कारण तो वेट करतो बॉलसाठी, की विकेटवर टप्पा येईल आणि मग तो रिॲक्ट करेल, तेव्हा ते खूप वेळ कमी असतो. त्यामुळे तो चूक करून बसतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये फास्ट बॉलिंगमुळे तुम्ही खूप त्रस्त राहत होतात. पहिल्या मॅचमध्ये तर अगदीच आउट झाला होतात. त्यावेळेस पण शोएब अख्तर होता पहिल्या मॅचमध्ये. हां, तर ही यामुळेच खेळी त्याची जास्त कशी धुलाई पलटली केली. तुम्ही? तर यामुळेच त्याची जास्त धुलाई केली नंतर जेव्हा तो मला भेटला. एक तर तुम्हाला पहिल्या मॅचमध्ये आउट केलं, तर त्याचा बदला मला घ्यावा लागला. तर जेव्हा मी नवीन टीममध्ये होतो, तर इतकी वेगवान गोलंदाजी मी आयुष्यामध्ये कधीच खेळलो नव्हतो. कारण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त वेगवान बॉलर्स भेटत राहायचे 130, 135. पण मी जेव्हा तिथे पोहोचलो, तेव्हा शोएब अख्तर 145, 150च्या स्पीडने टाकत होते आणि मला पहिल्या बॉलवर त्याने आउट केलं होतं. तर मी जेव्हा पुन्हा गेलो, मी एक आयडिया केली, की ही गोलंदाजी मी कशी खेळू शकतो. एकतर असा फास्ट बॉलर आणणं जो नव्हता किंवा मग मी काय करू, की विकेटला लहान करू. जो गोलंदाज 135 टाकत आहे, तो छोट्या विकेटने टाकेल म्हणजे जिथे 22 गज विकेट असते, तिथे 16 गजची केली. तर त्याचा स्पीड वाढेल म्हणजे 135, 145, 150 होईल. तेव्हा माझा वेळ वाचेल रिएक्शनचा. त्यामध्ये मी माझी बॅटिंगमध्ये सुधारणा करू शकतो. वेगवान गोलंदाजी खेळण्यासाठी यूज्ड टू होऊ शकतो. एकतर मी पद्धत अशी वापरली. दुसरी पद्धत अशी, की मी सिमेंट विकेटवर ना पाणी टाकून द्यायचो आणि त्या ओल्या विकेटवर प्रॅक्टिस करायचो. कारण ज्यामुळे बॉल आणखी स्किट होऊन वेगवान होईल आणि मला खेळण्यामध्ये थोडी मदत मिळेल. अशा पद्धती मी वापरल्या. हे जे पाकिस्तानमध्ये मुलतानमध्ये 309ची इनिंग खेळला होता, तुम्ही 100 जे बनवले होते, त्याची हिंमत कुठून आली होती? मारत राहिलात, सोडलंच नाही त्यांना. नाही सर, त्याची हिंमत इथून आली, की मी जेव्हा 100 रन बनवले आणि तर त्यानंतर सचिन तेंडुलकरची बॅटिंग करायला आले आणि मी 2-3 षटकार मारले आणि त्यांनी म्हटलं, की "आता तू काही षटकार नाही मारणार. जर तू आता षटकार मारलास, तर या बॅटने मी तुझी धुलाई करेन."
खरं तर मला तेव्हा भीती होती, कारण मी नवीन खेळाडू होतो टीमचा. तर मला होऊ शकतो की कदाचित सचिन तेंडुलकर खरंच माझी धुलाई करतील आणि ही पण एक न्यूज बनेल. तर मी 100 पासून 294, 95 पर्यंत कोणताही षटकार नाही मारला. तर खेळत राहिलो, नॉर्मल कॅच पण सुटले, बनवले तेवढे आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मणचा रेकॉर्ड तोडून टाकला एक 281चा. तर तेव्हा मला वाटलं की कदाचित मी 300 रन बनवू शकतो आणि जेव्हा मी 294-95 वर पोहोचलो, तेव्हा मी सचिनजींना म्हणालो की "भाई, आता मी 295 वर आलोय. आता जर सकलेर मुस्ताफ बॉलिंग करायला आले, तर मी छक्का मारूनच 300 रन्स बनवेन. आउट झालो तरी चालेल, पण मी आता 600 रन्स तर बनवलेत आपण." त्यानंतर सर ती हिस्ट्री झाली. मी षटकार मारला 300 वर आणि 300 रन्स बनवले. सचिन तेंडुलकर नेहमी तुमचे गायडिंग सोर्स राहिलेत. हो. कारण मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली फक्त सचिन तेंडुलकर यांना बघूनच. कारण 92चा वर्ल्ड कपपासून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्यावेळेस तेंडुलकर एक खेळाडू उगवते सितारे होते. खूप मोठं नाव होतं त्यांचं. तर मी ते टीव्हीमध्ये बॅटिंग करत होते. मी बाहेर टीव्हीच्या त्यांच्यासारखंच कॉपी करत होतो, की ते कसे स्ट्रेट ड्राईव्ह मारतात, कसे बॅकफूट पंच मारतात, कसे फ्लिक शॉट मारतात. तर मी पूर्ण कॉपी करत होतो त्यांची. तर मी असं होतं, की जेव्हा मी कधी भारतासाठी खेळेन, तर मला लोक म्हणतील, की हा दुसरा सचिन तेंडुलकर आहे. आणि असं झालंही माझ्यासोबत. लोकांनी मला कंपेअर पण केलं तेंडुलकरसोबत. पण म्हणजे मी लहान होतो असा विचार केला. पण जेव्हा मी मोठा झालो, मला रिअलाईज झालं, की तेंडुलकर फक्त एकच होऊ शकतो, ज्याच्यासारखं कोणीच होऊ शकत नाही आणि जसं कोणी परफॉर्मन्स दुसरा देऊच शकत नाही. तर मला माझी स्टाईल स्वतः मी बदलली. स्वतः आपलं नाव कमवण्यासाठी माझा गेम चेंज केला. माझी बॅटिंग स्टाईल चेंज केली. स्टॅन्स-वॅन सगळं चेंज केलं. मग माझं नाव बनवण्यात व्यस्त झालो. पण त्या दिवशी वीरेंद्र सेहवाग तुम्हाला कसं वाटलं, जेव्हा तेंडुलकरने असं लिहिलं, की खूप सारे शॉट्स मी वीरेंद्र सेहवागकडून खेळायला शिकलो. हे तर सर मी मी तुमच्या तोंडून ऐकत आहे. मी कधी तेंडुलकरांच्या तोंडून आर्टिकलमध्ये नाही वाचलं. पण जर असं त्यांनी म्हटलं असेल, तर हे माझं सौभाग्य. मी खूप भाग्यवान असेन, की त्यांनी असं म्हटलं माझ्यासाठी, की त्यांनी माझ्याकडून काही शॉट शिकले. पण असा कोणता शॉट तर नव्हताच पुस्तकात, जो सचिन तेंडुलकर नाही खेळू शकले. कारण मी अपरकट खेळणं त्यांच्याकडून शिकलो. माझी पहिली टेस्ट इनिंग साऊथ आफ्रिका विरुद्ध जेव्हा मी बॅटिंग करायला गेलो, आम्ही 60 वर 4 आउट होतो. तर तेंडुलकरजी खेळत होते. त्यामधले 60 पैकी 40 रन्स तर त्यांनीच बनवले होते. तर मी जेव्हा पोहोचलो, तर त्यांनी मला विचारलं, की "कसं वाटतंय? पोटात गुदगुल्या होतात का?" तर मी थोडासा हसलो. मी म्हणालो, "हो, म्हणजे खूप भीती वाटतेय." म्हणाले, "ये, काय होणार नाही. जास्तीत जास्त आउट होशील, त्यापेक्षा काही होणार नाही जास्त." तर जेव्हा मी आत गेलो, तर मी स्ट्राईक घेतली, 1 रन बनवला. तर मग त्यांनी मला सांगितलं, की "तुझ्यावर फक्त बाउन्सर्स ट्राय करतील आउट करण्यासाठी. तर होऊ शकतं, की तू जसं मी वरून स्लिपच्या वरून शॉट मारत आहे, तसं तू ट्राय करू शकतोस. त्यामुळे चौकार मिळतील." तर त्यांनी 2-3 मारून दाखवले मला. मग मी जेव्हा माझी बॅटिंग आली, तर मी 1-2 मारले. मला कॉन्फिडन्स आला आणि तसंच हळू-हळू आमची 300 रनची पार्टनरशिप झाली, ज्यामध्ये 150 त्यांनी बनवले आणि 100 मी बनवले. जे मैदानामध्ये तर सचिन तेंडुलकर त्यांच्यापेक्षा उत्तम खेळाडू कोणी नाहीये. त्यांच्या बरोबर जो प्लेयर असतो त्याची मदत सुद्धा करताना दिसतात. पण मी ऐकलंय जेव्हा पॅव्हेलियनमध्ये जातात, आत रूममध्ये त्यांच्यापेक्षा मस्तीखोर आणखी कोणी नाहीये. 1989 पासून ते क्रिकेट खेळतायत. तर कपिल देव गावस्कर नाही, कपिल देवपासून अझरुद्दीन या सगळ्या मोठ्या-मोठ्या प्लेयर्ससोबत ते खेळत आले आहेत. जेव्हा मी पोहोचलो, तर ते आमच्यासारखे झाले. जेव्हा ते त्यांच्यासोबत खेळत होते, ते त्यांच्यासारखे होते. तर ही खासियत आहे तेंडुलकरांची, की जो कोणी प्लेयर येतो, ते त्यांच्या प्रकारे गप्पा मारायला लागतात. तर त्याला कम्फर्टेबल करण्यासाठी टीमच्या वातावरणाला त्याच्यासोबत मस्करी करायला सुरुवात करतात. त्यांना माहीत होतं, की कोणाची हिंमत नाही, की तेंडुलकरांजवळ जाऊन मस्करी करू शकेल किंवा गप्पा मारू शकेल. तर ते स्वतः यायचे, स्वतः इन्व्हॉल्व व्हायचे. मजा-मस्ती करायचे, ड्रेसिंग रूममध्ये खूप मस्ती करायचे, खूप चेष्टा करायचे. तर खूप चुटकुले देखील ऐकवायचे. तर हा त्यांचा मोठेपणा होता, की ते मोठे प्लेयर असून सुद्धा ते नवीन प्लेयर्ससोबत ॲडजस्ट झाले. त्यांना कम्फर्टेबल केलं, त्यांना गाईड केलं, त्यांना इंटरनॅशनल लेव्हलबद्दल अनुभव दिला, स्वतःचा अनुभव शेअर केला, की तुम्ही कसं इम्प्रूव्ह शकता, आपल्या गेम कसे रन बनवू शकता. तर खूप काही शिकलो आम्ही आणि मी सगळ्यात जास्त त्यांच्याकडून काय शिकलो, की तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये जे आहात ते आहात, पण क्रिकेटच्या बाहेर काय करता, कसं स्वतःला हँडल करता, पब्लिकमध्ये कसं बिहेव करता, कसं ते दुसऱ्यांना आदर करता, तर त्यांना आणखी जास्त आदर मिळतो. तर ते खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं. मला एक किस्सा त्यांचा आठवतो, की 2003 वर्ल्ड कपमध्ये आम्ही लोक डर्बनमध्ये एक बसमधून उतरत होतो आणि बसमधून उतरल्यावर वरच पूर्ण सिक्युरिटी लावली होती आणि सिक्युरिटीच्या मागे एक मुलगा व्हीलचेअरवर बसलेला होता. तर ते सगळ्यात पुढे बसलेले होते. ते उतरले आणि त्या मुलाजवळ गेले, त्यांना ऑटोग्राफ दिला, फोटो काढला आणि आम्ही 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 पूर्ण लोक मूर्खासारखे असेच तोंड वर करून चालू लागलो. क्रॉस करून. तर हा त्यांचा मोठेपणा होता, की त्यांनी मुलाबद्दल विचार केला आणि त्याच्या जवळ गेले, ऑटोग्राफ दिला, फोटो पण काढला आणि आम्ही सगळे लोक आमच्या जगात शिट्टी वाजवत, कोणी गाणी गात, कोणी काही आणि पुढे जाऊन मॅच खेळायला निघून गेलो. तर हे दर्शवतं, की ते किती चांगले व्यक्ती आहेत आणि किती किती दुसऱ्यांबद्दल विचार पण करतात.
तुम्ही म्हणताय की ते एक चांगले क्रिकेट खेळाडू असण्याबरोबर ते एक चांगले व्यक्ती आहेत. जितके महान क्रिकेटर आहेत तितकेच महान हो व्यक्ती आहेत. आहेतच, म्हणजे त्यापेक्षाही खूप जास्त, म्हणजे जितके चांगले ते क्रिकेटर आहेत म्हणा, पण त्यापेक्षाही खूप पटीने ते जास्त चांगले व्यक्ती आहेत. आणि वीरेंद्र सेहवाग कसे आहेत ड्रेसिंग रूम मध्ये? हे जर मी माझ्याच तोंडाने माझी स्तुती काय करू, जेव्हा दुसरा कोणी क्रिकेटर येईल, इथे बसेल, तुम्ही त्याला प्रश्न विचारा, की वीरेंद्र सेहवाग ड्रेसिंग रूममध्ये कसा आहे? काय आहे? तो काय करतो? कारण मी जेव्हा मॅच बघतो, तेव्हा माझी मॅच बघण्याची दृष्टी वेगळी असते. आणि जे दुसरे मॅच बघतात, त्यांची दृष्टी वेगळी असते. मी बघतो, की यार या बॉलवर चौका मारला असता, पण मिस केला त्याने. या बॉलवर तर षटकार मारू शकत होता, पण मिस केला. सगळ्या संधी मिस केल्या. आम्ही लोक जास्त जोरात रन बनवू शकलो असतो. तर मी या प्रकारे मॅच बघतो. दुसरे बघतात, की यार आम्ही या बॉलवर वाचू शकत असतो किंवा याला थांबवू शकत होतो, याला सोडू शकत होतो. तर ते आपल्या दृष्टीने बघतात आणि बाकी म्हणजे जेव्हा तेंडुलकरजी स्वतः मस्करी करायचे, तर आम्ही थोडं-थोडं त्यांच्यासोबत बोलू लागलो, त्यांच्याशी मस्करी करू लागलो. त्यांचीही मस्करी करत होतो, ते आमची करत होते. तर ड्रेसिंग रूममधलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी गरजेचं होतं, की मस्ती करा तुम्ही. कारण इतकं प्रेशर तुमच्यावरती असतं, की तुम्ही फील्डवर जातात, परफॉर्मन्स रन बनवण्याचं, विकेट वाचवण्याचं, या पब्लिकमधल्या गोंधळ ऐकण्याचं, मीडियाचं, त्यापेक्षा ड्रेसिंग रूममध्ये मजा करा, कारण जिथे जे होणार आहे ते होणारच आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला सांगतो तुमच्याबद्दल ड्रेसिंग रूम मध्ये काय म्हणतात. चांगलंच तर बोलत असतील ना सर? तुमचे जे साथी आहेत ते असं म्हणतात की जितकी धुवाधार बॅटिंग हे मैदानामध्ये करतात, जितके आक्रमक तिकडे दिसतात, त्याच्या तुलनेत ड्रेसिंग रूम मध्ये वीरेंद्र सेहवाग तेवढेच चांगले व्यक्ती आहेत. वाह! म्हणजे तुम्हाला फीडबॅक बरोबर मिळालाय. पण माझ्याजवळ तुमच्या खोडकरपणाचे, मस्तीचे खूप सारे आरोप अजून बाकी आहेत. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये वीरेंद्र सेहवागवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. काय तो प्लेअर जो मागच्या 12 वर्ष 13 वर्षापासून खेळत आहे, का एक मॅच डिझर्व नाही करत फेअरवेलची? जर तो करत असता तर त्याच्यासोबत बोलणं केलं जाऊ शकत होतं. कदाचित त्या नेक्स्ट मॅचमध्ये त्याला एक मॅच मिळाली असती आणि खेळला असता, रिटायर झाला असता आनंदाने. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत जगातल्या सगळ्यात तुफानी फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये वीरेंद्र सेहवाग यांच्यावर आरोप आहे की यांनी आपल्या फॅन्सचं मन दुखावलं आहे. ज्या दिवशी तुम्ही सेहवाग संन्यास घेतला आणि भारताची टीम साऊथ आफ्रिकेकडून जेव्हा हारताना दिसली, तेव्हा लोक म्हणत होते सेहवाग असता तर त्यांना चांगलं धुतलं असतं. लोक म्हणत होते टीममध्ये सेहवाग असता तर डिव्हिलियर्सना उत्तर दिलं असतं आणि तुम्ही रिटायरमेंट अनाऊन्स केली, लोकांची मनं दुखवली. नाही सर, मी माझ्या फॅन्सना पण खूप खुश केलं आहे, माझ्या इनिंग्समधून, माझ्या चौकारातून, षटकारातून. पण हे तर जेव्हा मी 30 वर्षाचा होतो तेव्हाच डिसाईड केलं होतं की मी 37व्या वर्षी रिटायर होईन. हां, जर सिलेक्टर्सने मला संधी दिली असती, जेव्हा त्यांनी मला ड्रॉप केलं, ते माझ्याशी बोलले असते, मला सांगितलं असतं की ते ड्रॉप करणार आहेत, तरी कदाचित मी त्यांना रिक्वेस्ट केली असती की ते ऑस्ट्रेलियाची सीरीज होती आणि लास्ट टेस्टमध्ये दिल्लीमध्ये होती. तर मी दिल्लीवाली मॅच खेळून रिटायर होऊ शकत होतो, पण त्यांनी असं केलं नाही आणि मला संधी दिली नाही. तर कुठे ना कुठे मला अशी खंत पण राहील की पूर्ण आयुष्य मी खेळता-खेळता रिटायर झालो असतो तर चांगलं असतं. पण हे आयुष्याचा एक भाग आहे, एक स्पोर्ट्समनच्या आयुष्यामध्ये, की जेव्हा तो खेळत असतो त्याला जाणीव होत नाही की कधी सोडलं पाहिजे. पण जेव्हा त्याला ड्रॉप केलं जातं तेव्हा कदाचित तो विचार करतो. पण मी डिसाईड केलं होतं की मी 37 वर्षांचा जेव्हा होईल, तेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटचा निरोप घेऊन आणि IPLमधून पण निरोप घेईन. तर जेव्हा मी 20 ऑक्टोबरला 37 वर्षाचा झालो, त्या दिवशी मी क्रिकेटचा निरोप घेतला शेवटी. पण जेव्हा तुम्ही हारताना बघता इंडिया टीमला, जेव्हा तुम्ही बघता की एकानंतर एक बॅट्समन आउट होत आहेत, तर तुम्हाला दया नाही येत की अरे मी असतो तर कदाचित थोडी मदत केली असती? नाही सर, म्हणजे मी पण खूप वेळ आउट झालो आहे. मी पण डिसअपॉइंट केलं असेल माझ्या साथीदारांना, दर्शकांना, जेव्हा ते माझी बॅटिंग बघायला आले आणि मी 0वर किंवा 2वर किंवा 10वर किंवा 20वर आउट झालो असेल. हे तर पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ आहे आता की लोक तर असं म्हणतायत की आजकाल जे आपल्या क्रिकेट टीमचे खेळाडू आहेत ना, ते भजन गातायत, ओ पालनहारे, ओ निर्गुण्यारे, तुमरे बिन हमरा कोनो नहीं. फक्त परमेश्वरच मालक आहे आता. सर असं नाहीये, म्हणजे हे तर गाणं आहे, हे देवाचं नाव नक्कीच घेतलं पाहिजे. पण मजा-मस्करीची गोष्ट वेगळी. पण आपली टीम उत्तम आहे. त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल आपल्याला. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये वीरेंद्र सेहवागवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. 6 जुलै 2012ला प्रेस कॉन्फरन्स केली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर. जी आणि तुम्ही म्हणताय की आम्ही फक्त धोनीच्या कॅप्टन्सीमुळे नाही जिंकलो, आमची टीम मजबूत होती म्हणून जिंकलो. नाही सर, मी धोनीवर कटाक्ष नव्हतो टाकत. माझं म्हणणं होतं की क्रेडिट फक्त तुम्ही कॅप्टनलाच नका देऊ, टीमला सुद्धा क्रेडिट द्या ना. पण कॅप्टनला थोडं जास्त क्रेडिट मिळतं का बाकी प्लेयर्स पेक्षा? सर मग हरल्यानंतर पण त्यालाच मिळाला पाहिजे ना तो दोष.
वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत जगातले सगळ्यात खतरनाक फलंदाज वीरेंद्र सेहवाग. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये वीरेंद्र सेहवाग यांच्यावर आरोप आहे की हे कुणाशीही टक्कर घेतात. सेहवाग, तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला यासाठी ड्रॉप केलं गेलं कारण परफॉर्मन्स चांगला नव्हता, असं सिलेक्टर्सनेच ठरवलं असेल. पण सौरभ गांगुली तुमच्याशी सहमत नाहीयेत. सौरभ गांगुलींचं वक्तव्य मी पाहिलं. त्यांनी म्हटलं की सेहवागला धोनीने टीममधून बाहेर काढलं. सर, मला नाही वाटत की धोनीने असं केलं किंवा धोनीने असं केलं असेल. कारण तो मनाने खूप चांगला माणूस आहे. तो आम्हा सगळ्या सीनियर प्लेयर्सचा आदर करतो आणि त्याला माहिती आहे की सीनियर प्लेयर्सची किंमत काय आहे. जेव्हा ते नवीन-नवीन कॅप्टन बनले, तर त्याच्या अंडर सगळे सीनियर्स खेळाडू खेळले. त्यांना गाईडन्स केलं. त्यांना सांगितलं की कसं तुम्ही करू शकता, काय करू शकता, चांगले-चांगले सजेशन्स. मग त्याने कॅप्टन्सीमध्ये सुधारणा केली आणि आम्हाला रिझल्ट असा आला की आम्ही खूप जिंकलो वन डे, टेस्ट मॅचेस. तर मला नाही वाटत की असं काही असेल. हे फक्त मीडियाचं एक अनुमान होतं की सेहवाग आणि धोनीमध्ये भांडण चालू आहे. सेहवाग आणि धोनीमध्ये खूप वाद आहेत आणि एकमेकांना ते बघतही नाही आहेत, एकमेकांना भेटतही नाही आहेत. कारण जेव्हा तुम्ही एकाच हॉटेलमध्ये आणि एकत्र क्रिकेट खेळतात, तर तुमची भांडणं तर मला नाही वाटत की होऊ शकतात कोणासोबतही. जर असं असतं तर कदाचित मी आधीच ड्रॉप झालो असतो, जर मी धोनीसोबत भांडण करत असतो किंवा तो माझ्याबरोबर भांडण करत असता. तर मला नाही वाटत की हे वक्तव्य हे खरं तर आहे. सौरभ गांगुलीने न्यूज एजन्सीला सांगितलं होतं. यात हो, जर मीडियाची सौरव चूक गांगुली नाहीये. जर त्या आता टीमचा बघा, हिस्सा पूर्ण असते. बातमी ऐकवतो. त्यांनी काय म्हटलंय. जर कोणी कॅप्टन कोणत्या खेळाडूला टीममध्ये ठेवू इच्छितो, तर सिलेक्टर कधी कॅप्टनच्या विरोधात जाऊन त्याला ड्रॉप करू शकत नाही. आणि जर कॅप्टन कोणाला तरी ड्रॉप करू इच्छितो, तर निवडकर्ता कधी त्याच्यामध्ये येणार नाहीत. आणि त्यांनी एक गोष्ट विचारली. ते म्हणाले धोनीचाही फॉर्म खराब होता. असं असूनही जर त्यांना संधी देऊ शकता, तर सेहवागच्या बाबतीत अशी पॉलिसी का नाही बनवली? बघा, मी जसं आधी म्हटलं की एक क्रायटेरिया असला पाहिजे. जर एक खेळाडू 4 टेस्टनंतर ड्रॉप होत आहे, तर कोणीही ड्रॉप होऊ शकतं. भले तो मग कॅप्टन असो, सीनियर असो किंवा ज्युनियर असो. तर हे सिलेक्टरला डिसाईड करणं असतं की त्याने काय क्रायटेरिया सेट जेव्हा केलाय आणि मग कॅप्टनने काय त्याला म्हटलं, करायचंय. धोनीने म्हटलं ड्रॉप करायचंय, तर ड्रॉप करायचंय. तो तर सिलेक्टरचा कॉल आहे. मग त्यामध्ये कॅप्टनचा काही रोल नाहीये. पण मला अजूनही नाही वाटत की असं, नाहीतर मी असं मानतही नाही. कारण सौरव गांगुली कॅप्टन राहिलेत. कदाचित ते आपला अनुभव सांगत असतील की त्यांनी कोणाला तरी ड्रॉप करायचं होतं आणि सिलेक्टरला सांगितलं असेल की याला ड्रॉप करा, तर त्यांनी केलं असेल. कोणाला पिक करायचं असेल म्हणून त्यांनी सिलेक्टरला सांगितलं आणि मला हा पाहिजे, तर त्यांनी देऊन टाकलं. पण त्यानंतर सिनेरिओ चेंज झाला. त्यानंतर 2 कॅप्टन आणखी आले. एक राहुल द्रविड बनले होते आणि एक अनिल कुंबळेजी बनले. तर कदाचित तो ट्रेंड चेंज केला, असं की जो चांगला आहे तोच खेळेल, जो परफॉर्म करेल तोच खेळेल, जो परफॉर्म नाही करणार तो नाही खेळणार. ग्रेग चॅपलने एक कॉलम लिहिला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की धोनी आणि सेहवाग यांची तक्रार तेव्हा सुरू झाली जेव्हा धोनीला कॅप्टन बनवलं गेलं. अरे हे तर सेहवागला कॅप्टन बनायचं होतं. हो. त्यांच्या जागी धोनीला बनवण्यात आलं. मग तक्रार सुरू झाली. हे तर जेव्हा धोनी या पिंजऱ्यात बसतील तेव्हा तेच तुम्हाला सांगू शकतील की ती खरंच तक्रार जेव्हा सुरू झाली, जेव्हा झाली होती, तेव्हा ते पहिल्यांदा कॅप्टन बनले होते. 2007 वर्ल्ड कप आम्ही जिंकलो, एकत्र खेळलो. जो माझा अनुभव होता, ज्या माझ्या आयडिया होत्या ते मी त्यांना देत होतो. मान्य करो किंवा ना करो ती कॅप्टनची मर्जी होती. जसं आणि राहिली गोष्ट ही की मला कॅप्टन बनायचं होतं, हे असं अगदी चुकीचं कारण आहे. जेव्हा एम.एस. धोनी कॅप्टन बनले आणि मी T20 खेळून त्यांच्या अंडर आलो. आम्ही T20 वर्ल्ड कप जिंकलो. जेव्हा त्यानंतर मी दुसऱ्यांदा सिलेक्ट झालो वन डे आणि टेस्ट मॅचसाठी, तेव्हा मी सिलेक्टर्सना स्पष्टपणे बोललो की श्रीकांत चेअरमन होते आणि मी त्यांना विचारू शकता की वीरेंद्र सेहवागने त्यांना म्हटलं की त्यांना कॅप्टन बनण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, काही जरा सुद्धा नाहीये ना, त्यांना व्हाईस कॅप्टन बनायची इच्छा आहे टीमचा. मी व्हाईस कॅप्टन आहे किंवा नाहीये, मी माझे चांगले सजेशन्स कॅप्टनला देत राहीन. मला नाही काही फरक पडत की कोणाला काय वाटतंय की कोण व्हाईस कॅप्टन आहे, कोण नाही. कारण माझं काम आहे तिथे माझ्या टीमसाठी जे काही सजेशन माझ्या डोक्यात आहेत, आयडिया माझ्या डोक्यामध्ये आहेत, मी त्या माझ्या कॅप्टनला सांगावं. तो सुधारणा करो किंवा ना करो त्याची मर्जी आहे. या गोष्टीमध्ये साक्षीदार श्रीकांत जे आहेत, स्वतः एम.एस. धोनी आहेत. कारण मी त्यांना खूप वेळा बोललो की तुम्ही मीटिंगमध्ये जाल तर प्लीज आणखी कोणाला तरी व्हाईस कॅप्टन बनवा, मला नका बनवू. ही गोष्ट मी जेव्हा धोनी कधी तुम्हाला भेटतील तुम्ही त्यांना विचारू शकता. कारण मला इंटरेस्टच नव्हता त्यावेळेस कॅप्टन आज बनण्यामध्ये. तर मी तुम्हाला विचारू शकतो ना सगळं. हो, नक्कीच. मी तर तुम्ही- आता उघडपणे सांगत आहे तुम्हाला. चला, मी सुद्धा उघडपणे हो, हो. विचारतो. तुम्ही म्हणत आहात की धोनीबद्दल काहीच तक्रार नव्हती. हो. 6 जुलै 2012ला प्रेस कॉन्फरन्स झाली हो. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर. हो. आणि तुम्ही म्हणता की आम्ही फक्त धोनीच्या कॅप्टन्सीमुळे नाही जिंकलो, आमची टीम मजबूत होती म्हणून जिंकलो. तर मी चुकीचं काय बोललो? जितके दर्शक इथे बसले आहेत, तुम्ही कोणालाही विचारा की 2011चा वर्ल्ड कप काय फक्त एक आपण आपल्या कॅप्टनमुळे जिंकलो की आपण त्या चांगल्या टीममुळे पण जिंकलो?
सर माझं स्टेटमेंट चुकीचं नव्हतं, पण त्याला चुकीच्या पद्धतीने सांगितलं याचा अर्थ गेलं, असा काढला जगासमोर गेला आणलं की गेलं. तुम्ही धोनीवर कटाक्ष टाकत आहात. नाही सर, मी धोनीवर कटाक्ष नव्हतो टाकत. माझं म्हणणं होतं की क्रेडिट फक्त तुम्ही कॅप्टनलाच नका देऊ, टीमला सुद्धा क्रेडिट द्या ना. नो डाऊट धोनी आता रेकॉर्ड काढला तर धोनी इंडियाचे बेस्ट कॅप्टन आहे. त्यांनी सौरव गांगुलीला पण बीट केलं प्रत्येक गोष्टीमध्ये. मग ते टेस्ट विन असो, वन डे विन असो किंवा T20 विन असो किंवा तो वर्ल्ड कप विन असो. 2 त्यांनी वर्ल्ड कप जिंकले, T20 वर्ल्ड कप आणि 50 ओव्हर वर्ल्ड कप. तर हे तर कोणी नाकारूच नाही शकत. पण कोणत्याही एका व्यक्तीला क्रेडिट देणं चांगली गोष्ट नाहीये. जे आणखी बाकी 10 खेळाडू आहेत त्यांना पण क्रेडिट मिळालं पाहिजे त्या वर्ल्ड कपच्या विजयाचं. आणि मी तर तसंच म्हटलं. हे बघा, मी पहिल्या मॅचमध्ये 175 रन बनवले. MS धोनीने लास्टवाल्या मॅचमध्ये 92 बनवले. त्यामध्ये आमच्या परफॉर्मन्समध्ये माझा काही 1-2 मॅचमध्ये परफॉर्मन्स झाला आणि त्यांचा अजिबातच झाला नाही. तर यामुळेच मी म्हटलं की फक्त एक प्लेअरला क्रेडिट गौतम गंभीरने चांगले बनवले, युवराज सिंग मॅन ऑफ द सिरीज झाले. तर उद्या जाऊन जर कोणी म्हटलं की युवराज सिंगमुळे आपण हा वर्ल्ड कप जिंकलो, तर कोणी मान्य करेल का? त्यांचं पण कॉन्ट्रिब्युशन होतं त्या टीममध्ये की हो त्यांनी मॅन ऑफ द पण टुर्नामेंट घेतलं. कॅप्टनला थोडं जास्त क्रेडिट मिळतं का बाकी प्लेयर्स पेक्षा? सर पण मग हारल्यानंतर पण तर त्यांनाच मिळाला पाहिजे ना दोष. की जर आज कोणती इंडियन टीम मॅच हरत आहे तर त्यानुसार ते विराट कोहलीवर प्रश्न उठवत असतील किंवा कोणत्या आणखी प्लेअरवर प्रश्नचिन्ह असेल, तर त्याचा दोष कॅप्टनला नका देऊ तुम्ही की कॅप्टननेच हरवलं आणि कॅप्टननेच जिंकवलं. तर ते चुकीचं आहे. मला नाही वाटत की कॅप्टनची पण काही चूक असते. कारण तो बिचारा प्रयत्न करत असतो की कसं सगळे एकत्र येऊन सगळ्यांना एकत्र आणेल, चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळ, चांगला क्रिकेट खेळ, पॉझिटिव्ह क्रिकेट खेळ आणि आपल्या देशाला मॅच जिंकवेल. त्यांच्याबद्दल इतकं छान छान बोलत आहात. पण ऑस्ट्रेलियाचे वृत्तपत्र असं लिहितात, जेव्हा तुम्ही तिथे त्यांच्याबरोबर खेळत होतात, ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्रात लिहिलं की सेहवागनी एक वेगळा कॅम्प बनवलाय. गौतम गंभीर, झहीर खान, युवराज सिंग हे सगळे मिळून धोनीच्या विरोधात एकत्र येत आहेत. सर, ऑस्ट्रेलिया टूरवर माझी बायको आणि माझी मुलं आलेले होते आणि हे ज्याबद्दल बोलतायत झहीर खान आणि युवराज सिंग, हे तर MS धोनी सोबत गेले होते गो कार्टिंगमध्ये गाडी चालवायला. तर हे माझ्या ग्रुपमध्ये कसे आले? तर हा ग्रुपिझम फक्त आणि फक्त ते न्यूजपेपर विकण्यासाठी किंवा त्या न्यूज चॅनलची TRP वाढवण्यासाठी हे क्रिएट केलं होतं. आणि असं होतं की कोणी जर एक टीम ॲक्टिव्हिटी आहे, तर प्लेयर येत नाहीये, तर असं मान्य केलं जातं की हा प्लेयर कदाचित कॅप्टनच्या विरोधात आहे आणि टीम मॅनेजमेंटच्या अगेन्स्ट आहे म्हणून नाही आला. पण त्याच्यामागे हे नाही पाहिलं जात की कदाचित त्याची फॅमिली आहे, त्याची मुलं आहेत, त्यांना टाईम द्यायचा आहे, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे. आणि मला तो गो कार्टिंगमध्ये जाऊन काय मिळालं असतं? मी तिथे जाऊन गाडी चालवली असती, तर मला काय मिळालं असतं? तर एकटा मीच नव्हतो जो नाही गेलो, कारण बाकीचेही प्लेयर्स होते जे नाही गेले, कारण ती ऑप्शनल ॲक्टिव्हिटी होती. आणि ती कोणत्या इंडियाच्या रिपोर्टरने चालवली फक्त ऑस्ट्रेलियन रिपोर्टरला सांगून की तुम्ही असं करा, चालू करा. तर ही बातमी उठवली गेली त्या वृत्तपत्राच्या इंडियन रिपोर्टरने की असं ऑस्ट्रेलिया वृत्तपत्रात लिहिलंय. पण खरं तर ही करणी आपल्या रिपोर्टरची, इंडियन रिपोर्टरची की ऑस्ट्रेलियामध्ये रिपोर्टरला सांगून ही बातमी चालवली. मग त्या रिपोर्टरचे कान खेचले तुम्ही? सर कान नाही खेचले, पण त्याला त्याच्यानंतर इंटरव्ह्यू देणं बंद केलं. काय कारण आहे की T20 वर्ल्ड कपमध्ये धोनीने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध जी मॅच झाली होती, त्यामध्ये वीरेंद्र सेहवागला बाजूला करून युसूफ पठाणला पाठवलं ओपनिंग करण्यासाठी? सर वीरेंद्र सेहवाग जखमी होता, म्हणून पाठवलं. आता लोक म्हणतायत की धोनीने म्हटलं जखमी होता आणि सेहवाग तर जखमी नव्हताच. नाही सर, सेहवाग जखमी होता म्हणून तर नाही खेळू शकला. हां, जर माझा परफॉर्मन्स नसता झाला आणि मी परफॉर्म जर नसतो करत आणि त्यात असं झालंही माझ्यासोबत 2007 मध्ये वन डे सीरीजमध्ये जेव्हा अनिल कुंबळेने मला पुन्हा टेस्टिंगमध्ये घेतलं विदाऊट एनी परफॉर्मन्स आणि मी तिथे 150 रन बनवले टेस्ट मॅचमध्ये आणि नेक्स्ट जेव्हा वन डे सीरीज सुरू झाली, तेव्हा मी पहिल्या 4 वन डेमध्ये रन नाही बनवले. 15-20 असेच रन बनवत होतो. तर MS धोनीने मला प्लेइंग 11 मधून ड्रॉप करून रॉबिन उत्तम मला ओपनिंग दिली सचिन तेंडुलकर बरोबर आणि आम्ही ती सीरीज जिंकलो. तर असं नाहीये की वीरेंद्र सेहवाग ड्रॉप नाही झाला प्लेइंग 11 मधून. नाही, खूप जसं वेळा ड्रॉप अनिल झाला. कुंबळेने तुमच्या बरोबर केलं असं कधी धोनीने केलं? अनिल कुंबळेने हो, हो, तर हो, केलं तुम्ही तर तेच आहे. मी तर तेच 25च्या सांगतोय. सिलेक्टर्सच्या टीम मध्ये सुद्धा नव्हतात. हो, अगदी बरोबर. 25 प्रॉबेबली मध्येही नव्हतात. बरोबर. त्यांनी हट्ट करून, बरोबर. कारण ऑस्ट्रेलियामध्ये वीरेंद्र सेहवाग कट शॉट खेळू शकतो, तुम्हाला घेतलं. हो, बरोबर. कधी हो, असं धोनीने केलं असं असं केलं कारण तुमच्याबरोबर? 4 मॅचमध्ये मला टीम प्लेइंग 11 मध्ये ड्रॉप केलं. त्यानंतर एशिया कपमध्ये मला सिलेक्टर्सचा फोन आला आणि MS धोनीचा कॉल आला आणि मला पिक केलं गेलं. 2008 मध्ये एशिया कपसाठी मी तिथे खूप भरपूर रन्स बनवले. तर असं नाहीये की त्यांना पण माहिती आहे की खेळाडूचं महत्त्व काय आहे. त्यांना वाटलं की भाई याने 4 मॅचमध्ये काही रन नाही काढले तर कदाचित असू शकतं कॉन्फिडन्स कमी आहे. असू शकतो हा पण काही विचार करतोय. तर या कारणामुळे रन बनत नसतील तर यांनी मला ब्रेक दिला आणि रॉबिन उत्तपाकडून ओपनिंग केलं आणि ज्याचा फायदा आम्हाला झाला, आपल्या लोकांना, आपल्या टीमला, की आमच्या टीमने ती चॅम्पियनशिप जिंकली. पहिल्यांदा असं झालं की इंडियन टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ट्रँग्युलर टुर्नामेंट जिंकली.
आजच्या तारखेला इतिहासामध्ये असं कधी झालं नव्हतं जोपर्यंत मी खेळत होतो. आम्ही कधीच नाही जिंकलो वन डे सिरीज ऑस्ट्रेलियामध्ये. कधी माझ्या मते 83-84 मध्ये जिंकलो असू, जेव्हा रवी शास्त्रीजी ती गाडी चालवून आले होते ऑडी. सौरभ गांगुलीने तुम्हाला ओपनिंग साठी इन्व्हाइट केलं, स्वतःची जागा सोडली. सर म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ओपनिंग केली तेव्हा तर सौरव गांगुली सोबतच केली. तर त्यांनी मला माझ्यासाठी जागा नाही सोडली. पण नंतर नक्कीच जेव्हा सचिन तेंडुलकरजी परत आले तेव्हा त्यांनी त्यांची जागा माझ्यासाठी सोडली आणि ते स्वतः 3 नंबरला बॅटिंग करू लागले आणि मी ओपनिंग करत होतो सचिनसोबत. पण माझ्या मते ते देखील कॅप्टन होते. ते देखील त्यांनी विचार केला असेल. एक स्ट्रॅटेजी होती टीमची अशी बनवली असेल, की त्यावेळेस सीनियर प्लेयर बसत असतील, की भाई कोणाला ओपनिंग करायला द्यावं आणि कोण करू शकतो. तर कदाचित त्यामध्ये डिसिजन घेतला असेल, की भाई सेहवाग आणि सचिनला करून देऊ आणि सौरव गांगुली तुम्ही 3 वर खेळा. तर ही कॅप्टनबद्दल एक चांगली गोष्ट असते, की तो टीमबद्दल आधी विचार करतो आणि स्वतःबद्दल नंतर विचार करतो. कदाचित हेच मी सौरव विचारतोय, गांगुलीने असाच जशा विचार चांगल्या केला गोष्टी असेल. सौरभ गांगुलीने तुमच्याबरोबर केल्या, जशा चांगल्या गोष्टी राहुल द्रविडने तुमच्याबरोबर केल्या, जशा चांगल्या गोष्टी कुंबळेने तुमच्याबरोबर केल्या, अशा चांगल्या गोष्टी MS धोनीनेही केल्या. खूप वेळा. एकदाच नाही सर, खूप वेळा केल्यात, की ते खात्री करतात, की जेव्हा आम्ही न्यूझीलंड टूरवर गेलो, जे कोणतं गाणं मी गुणगुणत असायचो, तर MS धोनी खात्री करायची, की भाई जे विरूपा गाणं गुणगुणत असतं ते ड्रेसिंग रूममध्ये वाजलंच पाहिजे आणि ते गाणं वाजायचं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांनी ऑफ द फील्ड आणि ऑन द फील्ड तर ते धोनी मनाचे खूप चांगले व्यक्ती आहेत. दुसऱ्यांना खूप आदर करतात, सीनियर प्लेयर्सचा खूप आदर करतात. पण आता तुम्ही 1 अब्जपेक्षा जास्त लोकांच्या देशाची टीम आहात आणि त्याचे तुम्ही कॅप्टन बनला आहात. तर कुठे ना कुठे तुम्हाला लोक क्रिटिसाइज पण करतील, प्रेमही करतील, तर क्रिटिसिझम पण तुम्हाला झेलावं लागेल. कधी तुमची स्तुती करतील, तर कधी निंदा पण करतील. कुठे कोणासोबत तरी तुमची नाती तयार करतील किंवा तोडतील देखील. तर हे सगळं तर आयुष्याचा एक भाग आहे. आरोप आणखी खूप सारे बाकी आहेत. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये वीरेंद्र सेहवाग यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. शोएब अख्तरची लाहोरमध्ये तुम्ही धुलाई करत होतात, लागोपाठ त्यांच्या चेंडूंवर षटकार चौकार मारत होतात. मग तुम्ही त्यांना म्हणता की तू बॉलिंग करतोयस की भीक मागतोयस. तो मला सारखं असं म्हणत होता, की आता समोरून चौका मारून दाखव, समोरून चौका मारून दाखव, समोरून चौका मार. तर मी त्याला बोललो, भाई तू बॉलिंग करतोयस की भीक मागतोयस? पण मग कोणी असाही आहे जो तुम्हालाही ऐकवत असेल. हो, माझी मुलं. IPLच्या वेळी जेव्हा ते मॅच बघायला जायचे किंवा टीव्हीवर मॅच बघत होते, तर मी आउट व्हायचो. तर ते मला म्हणायचे, की "पप्पा यार तुम्ही रन बनवत नाही. तुम्ही म्हणता की खूप उत्तम खेळाडू आहात आणि तुम्ही तर रनच नाही बनवत." वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत वीरेंद्र सेहवाग यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये वीरेंद्र सेहवाग यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांशीच उलट बोलत असतात. आता बघा, तुम्ही ज्या टीमचे कॅप्टन आहात, बॉलर तुम्हाला विचारतोय की बॉल कुठे टाकू, तुम्ही त्याला म्हणत आहात की बॉलर तू आहेस की मी. बघा सर, जर त्याला असं वाटत असेल, की कॅप्टनने त्याला सांगावं, की बॉलिंग इथे कर, हा बॉल टाक, असं कर, तसं कर, तर मग ते इतक्या वर्षापासून जे काही बॉलिंग करत आहेत, तर वापर कधी करेल? सांगा बरं मला. तर माझं काम आहे ॲज अ कॅप्टन म्हणून, की त्याला फ्रीडम देणं, तुला जे करायचं ते कर, जसं करायचं तसं कर. माझं काम आहे फक्त फील्ड पोझिशन लावणं. तुझं काम आहे बॉलिंग करणं, तर मला नको विचारूस, की बॉलिंग कशी केली जाते. तू बॉल टाक, जा. चांगलं पडला तरी चांगलं, नाही पडला तरी प्रयत्न कर, पुढे चांगला पडेल. कारण यापेक्षा जास्त फ्रीडम आणखी कॅप्टन पण काय देऊ बाकी शकतो? कॅप्टन तुम्हीच तर ते सांगा मला. आपण विकेट किपरच्या माईक मधून आवाज येत राहतो, पुढे टाक, मागे कर, थोडा शॉट टाक. कारण त्या कॅप्टनचा आवाज तर तुम्ही तिथे ऐकताना म्हणून कदाचित हे. पण माझी अशी मान्यता आहे, की कॅप्टनला आपल्या बॉलर्सला फ्रीडम दिलं पाहिजे. ज्या कोणत्याही फ्रीडमने बॉलिंग करू इच्छितात, जी कोणती फील्ड त्यांना सेट करायची आहे, जशी बॉलिंग त्यांना करायची असेल. कसं असतं, की जर बॉलर कोणता एक पर्टिक्युलर बॉल टाकायचा बघत असेल, विचार करतो, तर त्याने त्याचे 100% एफर्ट त्या बॉलमध्ये, बॉल टाकण्यामध्ये लावले पाहिजेत आणि त्या बॉलसाठी त्याला प्रोटेक्शन नक्कीच घेतलं पाहिजे. जर ऑफमध्ये असेल तर फिल्डर ऑफ साईडमध्ये पाहिजे, जर लेग साईडमध्ये असेल तर लेग साईडमध्ये फिल्डर. त्यामुळे काय होईल, की तुम्हाला बाउंडरी देण्यासाठी चान्सेस कमी राहतील. पण AB डिव्हिलियर्स सारखे बॅट्समन जेव्हा येतात, तर तुम्ही जी मर्जी बॉलिंग करा, जशी मर्जी बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करा. तो प्रत्येक जागी चौकार षटकार मारू शकतो. पण तुम्ही उलट का बोलता? शोएब अख्तरची लाहोरमध्ये तुम्ही धुलाई करत होतात, लागोपाठ त्यांच्या चेंडूवर चौकार षटकार मारत होतात. मग तुम्ही त्यांना म्हणता की तू बॉलिंग करतोयस की भीक मागतोयस. तो मला सारखं असं म्हणत होता, की आता तू असं कर, तू मला सगळे चौकार थर्ड मॅनच्या पॉइंटवर मारलेस, समोरून चौका मारून दाखव, समोरून चौका मारून दाखव, समोरून चौका मार. तर मी त्याला भाई तू बॉलिंग करतोयस की भीक मागतोयस? तर मी एक स्ट्रेट ड्राईव्हवर चौका मारला. मी म्हटलं समाधान झाला तर कर बॉलिंग.
तर हे सर म्हणजे कधी कधी अशी मस्करी नक्कीच झाली पाहिजे ग्राउंडवर, कारण तुम्ही किती वेळ सिरियस बॅटिंग करू शकता आणि बॅट्समन म्हणजे जो बॅट्समन बॅटिंग करत आहे तो बॉलर असं समजतो की हा बोलणारच नाही, काय बोलणारच नाही, तर जी मर्जी बोला, तर तुम्हीच शहेनशाह आहात त्याचे. पण असंही नाही कोणाला ग्रँटेड घेतलं पाहिजे की तुम्ही काही बोलत राहा आणि दुसरं काहीच बोलणार नाही. तर त्यांना गप्प करण्यासाठी कधी-कधी बोलावं लागतं सर. मग फक्त पाकिस्तानियांबरोबरच बोलता की बाकीच्यांनाही बोलता? नाही सर, बाकीच्यांसोबत पण म्हणजे एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा आम्ही होतो, तर सचिन आणि मी बॅटिंग करत होतो, तर मायकल क्लार्क त्यावेळेस नवीन-नवीन खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आले होते. तर ते सारखं-सारखं जाऊन सचिन तेंडुलकरला काहीतरी बोलत होते, "यू आर टू ओल्ड, यू कांट फील्ड, यू कांट डू धिस, यू कांट डू दॅट." तर बऱ्याच वेळापासून ते असं बोलतच होते. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना विचारलं, की "भाऊ, की तुमचं वय काय आहे?" तर ते म्हणाले, "23 वर्षे." तर मी म्हटलं, "त्यापेक्षा जास्त तर यांनी शतकं बनवलेत." मी त्यांना विचारलं, की "भाऊ तुम्ही मॅच किती खेळला आहात?" तर त्यांनी 10-12 सांगितलं मला. मी म्हटलं, "त्यापेक्षा जास्त यांच्या विकेट आहेत." तर मी म्हटलं, "तुम्ही त्यांना क्रिटिसाइज का करत आहात? का निरर्थक सारखं-सारखं बोलत आहात? ते तरी देखील नाही थांबले. यू गो अँड यू डू युअर वर्क." तर मी त्यांना विचारलं, तुमचे जे मित्र आहेत, ते तुम्हाला एका नावाने हाक मारताय. काय नाव आहे?" तर त्याने म्हटलं, "पब." तर मी त्यांना ब्रीड विचारली, "तुम्ही कोणत्या ब्रीडचे आहात?" तर मी तुमच्या ब्रीडचा कुत्रा घरी घेऊन जाईन. तर त्यामुळे ते इतके भडकले, की त्यांनी तसं बोलणंच बंद केलं. तर कधी-कधी कोणाचं तरी तोंड बंद करण्यासाठी स्वतःला देखील बोलावं लागतं. म्हणून आम्ही सर लोक थोडी-थोडी अशी मजाक-मस्ती करत असतो. पण कोणी असाही आहे जो तुम्हालाही ऐकवत असेल? हो, माझी मुलं. की IPLच्या वेळी जेव्हा ते मॅच बघायला जायचे किंवा टीव्हीवर मॅच बघत होते, तर मी आउट व्हायचो. तर ते मला म्हणायचे, की "पप्पा यार तुम्ही रन बनवत नाही. तुम्ही म्हणता, की खूप उत्तम खेळाडू आहात आणि तुम्ही तर रनच नाही बनवत." तर माझे मित्र मला माहीत आहे, की माझी चेष्टा करतात. मी शाळेत जातो तर मला म्हणतात, "तुझे बाबा तर कोणी खेळाडू नाही आहेत, कोणी बॅट्समनच नाही आहेत." तर मी त्यांना म्हटलं, की "बाळा आणखी 3-4 मॅच बाकी आहेत IPLच्या. थांब, मी एक मॅचमध्ये तरी नक्की काही ना काही करून दाखवेन." तर तेव्हा मला जेव्हा चेन्नईच्या विरुद्ध 122 रन बनवले 58 बॉल्समध्ये, तर त्यानंतर मी त्यांना सांगितलं, की "बाळा हो, तुझे बाबा काहीतरी करू शकतात." सर मला हे विचारायचंय की तुमच्या फॅमिलीतनं आणखी एक वीरेंद्र सेहवाग क्रिकेट टीमला मिळेल का? बघा, सांगणं फार कठीण आहे, कारण माझ्या दोन्ही मुलांना खूप आवड आहे स्पोर्ट्सची. क्रिकेट पण खेळतात, फुटबॉल पण खेळतात, स्विमिंग पण करतात. तर उद्याला ते काय करेल, आत्मसात करतील ती त्यांची मर्जी असेल. माझं काम आहे पालक म्हणून, की माझ्या मुलांना सपोर्ट करणं, जे त्यांना आयुष्यात करायचंय त्यामध्ये त्यांची मदत करणं. मला कधी नाही आवडणार, की मी त्यांना फोर्स करू, की त्यांनी क्रिकेट खेळावं किंवा कोणता स्पोर्ट्स खेळावा, त्यांनी काही वेगळं असं करावं. तर जे त्यांच्या मनात आहे ते त्यांनी करावं. जर त्यांनी क्रिकेटला निवडलं, तर कदाचित तुम्हाला पाहायला मिळेल. वीरेंद्र सेहवाग, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारची प्रश्न विचारली तुमच्या करिअरबद्दल, स्पर्धेबद्दल, संघर्षाबद्दल आणि तुम्ही खूप चांगली उत्तरं दिलीत. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज यशपाल शर्मा यांचा निर्णय आजच्या खटल्याबद्दल. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज खटला चालवला वीरेंद्र सेहवागवर. आपण त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या बॅटिंगबद्दल. सेहवागला विचारलं क्रिकेटमध्ये त्यांच्या स्पर्धेबद्दल, संघर्षाबद्दल. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज, सुप्रसिद्ध क्रिकेटर आणि सिलेक्टर यशपाल शर्मा यांच्या निर्णयाची. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरून तर संन्यास घेतलात, पण मी खूप शोज पाहिले आहेत अदालतमध्ये. खूप जास्त पाहुणे इथे येत असतात. मोठ्यातला मोठा एखादा दिग्गज पण येत असतो. पण ज्या प्रकारे तिखट प्रश्न रजतजी विचारतात, मोठ्या दिग्गजांना मी इथे घाम सुटताना पाहिलंय. पण आज ज्या प्रकारे, ज्या रुबाबात तुम्ही दिसलात, तर यावरून माहीत पडतं की जेव्हा तुम्ही करिअरमध्ये जेव्हा तुम्ही खेळत होतात, तर त्यावेळेस केवढी कमिटमेंट असेल. खूपच खरेपणाने, पूर्ण इमानदारीने तुम्ही ही उत्तरं दिली आहेत. आणि जाता जाता मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की तुम्ही जेवढी पण उत्तरं दिली आहेत, त्यावरून ही अदालत तुम्हाला मुक्त करतेय. पण या सोबतच एक सूचना पण देतेय, की तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरून संन्यास घेतला आहात, पण तुम्ही क्रिकेटसोबत नक्कीच जोडलेले राहा. या तरुण खेळाडूंना तुमचा अनुभव, तुमचं योगदान देऊन त्यांना इतकं मोठं करा, की त्यापैकी कोणताही एक खेळाडू जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळेल, तर ही नवीन पिढी हे म्हणू शकेल, की या तरुण खेळाडूंमध्ये वीरूची झलक दिसत आहे. जसं की मी म्हटलं, की या अदालतने तुम्हाला ज्या प्रकारे इमानदारीने तुम्ही उत्तरं दिलीत, तुम्हाला मुक्त केलं आहे. पण पूर्णतः मुक्तता तुमची तेव्हाच होईल,
जेव्हा प्रेक्षकांनी एक विनंती केली होती की तुम्ही एक असं गाणं ऐकवाल जे तुमचं फेवरेट आहे, ससुराल गेंदा फूल. हे तेच गाणं आहे जे MS धोनी न्यूझीलंड टूरवर स्पेशली माझ्यासाठी लावत होते. सास गाली देवे देवर जी समझा लेवे ससुराल गेंदा फूल. थँक्यू. या अपेक्षेने, या विश्वासाने की वीरेंद्र सेहवाग अशाच प्रकारे क्रिकेटशी जोडलेले राहतील, नवीन खेळाडूंना इन्स्पायर करत राहतील आणि आपण जे क्रिकेटवर प्रेम करतो आयुष्यभर, वीरेंद्र सेहवागची एक एक खेळी कायम आठवत राहू. आजचा खटला इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.